मित्रांनो नमस्कार, रामकृष्ण हरी. काल आपण भारत या देशाच्या संबंधाने, भारत मातेच्या संबंधाने भारत या देशाची काही नावं पाहिली आणि बोलताना मी काल आपल्याशी बोलताना शेवट केला होता की या भारताला इतिहास आहे, या भारताला भूगोल आहे, या भारताला परंपरा आहे, या भारताला संस्कृती आहे आणि त्या एकेका टप्प्यावर आपल्याला विचार करायचा आहे. म्हणून आज आपल्यासमोर मी ज्ञानेश्वर महाराज जळकेकर एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे. तो म्हणजे भारतीय परंपरेतील आरोग्य विज्ञान, की शरीराच्या संबंधाने अतिशय महत्वाचा मुद्दा जर कोणता असेल तर तो आहे आरोग्याचा. मित्रांनो, आपले जुने वाडवडील नेहमी सांगायचे की ज्याला सुखाने राहायचं असेल त्याने दोन गोष्टी सांभाळल्या पाहिजे. ज्याच्यात पोटात चुकीचं गेलं त्याचं शरीर संपलं आणि ज्याच्या डोक्यात चुकीचं गेलं त्याचं जीवन संपलं. म्हणून पोटात आणि डोक्यात चुकीचं जाता कामा नये. पोटात आणि डोक्यातच का चुकीचं जाता कामा नये? कारण डोक्यात चुकीचं गेलं की माणसाचं मन बिघडतं. शास्त्रामध्ये आपल्या परंपरेमध्ये आजाराचे दोन प्रकार सांगितले. एक प्रकार आहे आधी आणि दुसरा आहे व्याधी. आधी नावाचा रोग म्हणजे मनाचे रोग आणि व्याधी नावाचा रोग म्हणजे शरीराचे रोग. खरं म्हणजे शरीराचा रोग माणसाला नंतर होतो, आधी माणसाला आधी म्हणजे मनाचा रोग होतो. ह्या मनाच्या रोगाचं वैशिष्ट्य काय आहे? हा मनाचा रोग कसा जन्माला येतो तर आपल्या परंपरेने त्याचं वर्णन केलंय. मनाचा रोग होत असताना आपल्या मनामध्ये नाना प्रकारच्या लालसा निर्माण होतात, नाना प्रकारच्या वासना निर्माण होतात. त्या वासना जर पूर्ण झाल्या नाही, त्या वासना जर अपूर्ण राहिल्या तर आपलं मन प्रक्षुब्ध होतं. आपलं मन प्रक्षुब्ध झालं की आपले प्राण शुद्ध होतात आणि प्राण शुद्ध झाले की आपल्याला माहिती असेल की जसा एखादा जखमी प्राणी, त्या जखमी प्राण्याला जसं अस्ताव्यस्त तो फिरतो, इकडे तिकडे फिरतो, तसं आपले प्राण आपल्या नाडी चक्रातून संपूर्ण शरीरामध्ये अस्ताव्यस्त फिरतात, शुद्ध संतावी फिरतात. त्याचा परिणाम स्नायूवर होतो. स्नायू प्रक्रियेवर परिणाम झाला की माणसाची पचन प्रक्रिया बिघडते. आणि पचन प्रक्रिया बिघडणं म्हणजे काय? रॉंग डायजेशन और ओव्हर डायजेशन. मग पचन क्रिया बिघडते. पचन क्रिया बिघडली की शरीर क्रिया बिघडते आणि शरीर क्रिया बिघडली की ज्याचा जन्म होतो त्याला रोग म्हणतात, त्याला व्याधी म्हणतात. म्हणून शरीराच्या रोगावर विज्ञान आहे पण मनाच्या रोगावर अध्यात्मच आहे. ॲलोपॅथी, होमिओपॅथी तुमच्या शरीराच्या रोगाचं निदान करेल, पण या भारतीय परंपरेतला आयुर्वेद मात्र तुमच्या मनाच्या रोगाचं निदान करतं. आणि मग आपल्याच तत्वज्ञानामध्ये, आपल्याच पुराण परंपरेमध्ये या दोन प्रकारच्या रोगाचं निदान आहे. तुमची होमिओपॅथी आता जन्माला आली. 18व्या शतकापासून तर 17व्या शतकामध्ये कुठेतरी जन्म झाला जर्मनमध्ये आणि मृत्यू झाला 1843 फ्रान्समध्ये. त्याचं नाव डॉक्टर सॅम्युएल हॅनिमन. त्याने होमिओपॅथीचा शोध लावला. त्याने त्याचे उपचार पद्धती स्वतंत्रता तयार केली. त्यामध्ये टिंचर पद्धती आहे, त्यामध्ये थेंब पद्धती आहे, त्यामध्ये गोळ्या पद्धती म्हणजे पिल्स पद्धती आहे आणि त्यामध्ये पावडर पद्धती आहे. या 4 पद्धतीने त्याने ते रोगाचं निदान करायचा प्रयत्न केला. त्याचं नाव आहे सॅम्युएल हॅनिमन. त्या हॅनिमनच्याच नावावरून होमिओपॅथीचा शोध. त्याच्या आधी थोडं मागे गेलं तर ॲलोपॅथी. बरं, ॲलोपॅथीचा शोध हा ग्रीक देशामध्ये कोस नावाच्या बेटावर, कोस नावाच्या गावात जन्म झाला. त्याचं नाव आहे हिप्पोक्रेटिस. हिप्पोक्रेटिसचा कार्यकाल इसवी सन पूर्व 370 ते इसवी सन पूर्व 407, साधारणतः 90 वर्षाचा त्याचा कालखंड आहे. त्या हिप्पोक्रेटिसने त्याची एक उपचार पद्धती सुरू केली. त्याने त्याची एक नैसर्गिक पद्धती सुरू केली. त्या हिप्पोक्रेटिसने त्याच्या पद्धती ज्यावेळेस सुरू केली ना मित्रांनो, तेव्हा त्याच्या पद्धतीमध्ये त्याने सांगितलं अन्न हे औषधासारखं असावं, औषध अन्नासारखं नसावं. म्हणजे आहार असा घ्यावा. गीता सांगते ना, युक्त आहार विहारस्य युक्त चष्टस्य कर्मसु. माझे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, युक्त आहार विहार
नेम इंद्रियाशी सार, नसावी भासर, निद्रा बहुभाषण. आहार चांगला असावा, शुद्ध आहार, शाकाहार. आहार असा असावा की ते आहार औषधच आहे. अन्न इतकं चांगलं खावं की त्याचा औषध म्हणून वापर झाला पाहिजे. औषध इतकं जास्त घेऊ नका की त्याचा अन्न म्हणून वापर होईल. अलीकडे बऱ्याच लोकांना सकाळी 10-12, दुपारी 10-12, संध्याकाळी 10-12 गोळे. याचा अर्थ काय? त्यांचं औषधच अन्न झालंय. अन्न जर औषधासारखं खाल्लं तर अन्नासारखं औषध खायचा प्रसंग येत नाही, हे हिपोक्रेटिसने सांगितलं. त्याने 4 रसांचा सिद्धांत तयार केला. एक रक्त, एक पित्त, एक कफ आणि एक काळे पित्त. त्याने या सिद्धांताचा जन्म घातला आणि त्याच्या या सिद्धांतातून पुढे जन्माला आली ती एक पद्धती आहे. ती गोळ्यांची पद्धती, ती इंजेक्शनची पद्धती. पण ती इंजेक्शनची पद्धती वापरताना हिपोक्रेटिसचा सिद्धांत वापरला जातो. अलीकडे MBBS, MD, MS डॉक्टर ज्यावेळेस होतात त्यावेळेस त्यांना नैतिकतेची शपथ देताना हिपोक्रेटिसची शपथ दिल्या जाते. अर्थात ती किती सांभाळल्या जाते हा स्वतंत्र भाग आहे. त्या हिपोक्रेटिसने इंजेक्शनाच्या त्याच्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये ज्या पद्धती सुरू झाल्या त्या 4 पद्धतीने होत्या. इंजेक्शनची पहिली पद्धत आहे रक्तात इंजेक्शन देणे. दुसरी पद्धती स्नायूमध्ये इंजेक्शन देणे. तिसरी एक पद्धत आहे त्वचेच्या थरामध्ये इंजेक्शन देणे. आणि चौथी एक पद्धत आहे त्वचेच्या थराच्या खाली इंजेक्शन देणे. हिपोक्रेटिसने जन्माला घातलं. जगाला आनंद वाटला की बाबा हिपोक्रेटिसने एवढा मोठा शोध लावला, त्याचा सन्मान केला पाहिजे, त्याचा मान केला पाहिजे, त्याचा सत्कार केला पाहिजे. आणि तत्कालीन विद्वान लोक त्याच्याकडे गेले की तुम्ही एवढा शोध लावला, तुमचा सन्मान केला पाहिजे. हिपोक्रेटिसने नम्रपणे हात जोडले, माझा सन्मान करू नका. तुम्हाला खरंच काही करायचं असेल तर मला थोडी धनराशी द्या, मला थोडासा पैसा द्या. सगळ्यांनी सांगितलं तुम्हाला धनराशीची काय गरज आहे? ते म्हटलं मला एक नाव खरेदी करायची. बोलले नाव खरेदी करून तुम्ही काय करणार आहात? ते बोलले त्या नावेतून मला प्रवास करायचा आहे. तो प्रवास तुम्ही कुठे करणार आहात? आणि आता महत्वाचा मुद्दा आहे, त्यांनी सांगितलं की मला भारत देशाचा प्रवास करायचा आहे. का? कारण तो सांगतो हे सगळे शोध लावले ना, याला कारणीभूत भारत आहे. याला कारणीभूत भारताचं आरोग्य विज्ञान आहे. याला कारणीभूत भारताचं आरोग्य आहे. याला कारणीभूत भारताच्या आयुर्वेदातल्या ग्रंथांची सूची आहे. वैदिक ग्रंथांची सूची, पौराणिक ग्रंथांची, आर्षकाव्य, आद्य काव्यांची खऱ्या अर्थाने सूची. आणि आम्हाला हे करायचं आहे. आम्ही नेहमी संगगीत सांगतो, स्वयं अब जाग कर हमको, जगाना है, जगाना देश है अपना, जगाना देश है अपना, भाई जगाना देश है अपना. स्वतः तर जागृत व्हायचंच आहे, पण देशाला जागृत करायचं आहे की बाबा तुझ्या देशाचा इतिहास इतका प्रगल्भ आहे. तू होमिओपॅथीच्या जनकाच्या मागे लागू नको, तू ॲलोपॅथीच्या जनकाच्या मागे लागू नको. अरे तुझ्या देशामध्ये फार विद्वान लोक आहेत. तो हिपोक्रेटिस सांगतो की मी हे सगळे शोध लावले, मला हे सगळं जमलं, मला हे सगळं करता आलं. ह्याचं कारण मी महाभारत नावाचा ग्रंथ वाचला. महाभारतामध्ये समुद्र मंथनाची कथा आहे. एका बाजूला दानव, एका बाजूला देव. वासुकी सर्पाची रवी, मेरू पर्वताचा रवी, वासुकी सर्पाची दोरी. आणि ते देव दानव मंथन करायला लागले. मित्रांनो, ते मंथन करताना त्या डोंगरावर जे हजारो प्रकारची झाडं होती, त्या झाडांची पानं, फुलं, फलं, साली, मुळ्यांचा द्रव असा सगळा रस समुद्रामध्ये जमा व्हायला लागला. तो जमा झालेला सगळा द्रव भगवंताने धन्वंतरी अवतार धारण केला. आणि धन्वंतरी अवतार धारण करून धन्वंतरीच्या रूपामध्ये तो सगळा एका कलशामध्ये कलेक्ट केला, जमा केला. त्याचं नाव आहे अमृत. जगाच्या पाठीवरचा माणसाचं आयुष्य वाढवणारा, अमरपणा प्राप्त करणारा पहिला काढा हा महाभारताकडून मी शिकलो. आणि त्याच्यानंतर नैसर्गिक उपचार पद्धती मला सुचली, ही हिपोक्रेटिसने मान्य केलंय. एकदा हिपोक्रेटिस वाचा, आपल्या लक्षात येईल. शेवटी मुद्दा काय, तर भारतीय आरोग्य परंपरा ही फार पूर्वीच्या काळापासून चालत आलेली परंपरा आहे. आरोग्य परंपरेमध्ये आमच्याकडे अश्विनी कुमार आहे.
त्या अश्विनी कुमारांनी ते आरोग्याचं ज्ञान, आयुर्वेदाचं ज्ञान इंद्राला दिलं. इंद्राने ते ज्ञान आमच्या भरद्वाज ऋषींना दिलं. भरद्वाज ऋषींनी ते ज्ञान पुनर्वसूला दिलं आणि आत्रेयांना दिलं. आणि आत्रेय पुनर्वसूला ते ज्ञान दिल्यानंतर आत्रेयांनी एक उपचार पद्धती चालू केली. आणि दुसरी समुद्रात मंथनातून ज्या अमृताचा कलश आणला ती धन्वंतरीने आणली. ती धन्वंतरी परंपरा चालू झाली. म्हणून आयुर्वेदामध्ये 2 परंपरा आहेत, एक आत्रेय परंपरा आणि एक धन्वंतरी परंपरा. आता आत्रेय परंपरेचं काय फल आहे आणि धन्वंतरी परंपरेचं काय फल आहे या दोन्ही मुद्द्यावर आपण चर्चा करू उद्याच्या सत्रामध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, रामकृष्ण हरी. माझा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आपल्या मित्रांना, आपल्या परिचितांना, आपल्या नातेवाईकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आपल्याला याच्यामध्ये काही चुकीचं वाटत असेल तर कमेंट करा. मला व्यक्तीशी संपर्क करून मला त्यातल्या उणिवा सांगा किंवा याला शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करा. धन्यवाद. जय श्रीराम, रामकृष्ण हरी.